युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त हॉटेल अक्षय पॅलेसचं उद्घाटन राज्याचे माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ अलकाताई शिवाजीराव कर्डिले आणि कुमारी शिवगामिनी अक्षयदादा कर्डिले यांच्या शुभ हस्ते तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यानगर इथं संपन्न होणार आहे। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय युवा नेतृत्व पहिलवान अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांचा शनिवार दिनांक 4 मे रोजी 28वा वाढदिवस संपन्न होत आहे। त्यानिमित्तानं अहिल्यानगरचं नवं स्वाद वैभव म्हणून हॉटेल अक्षय पॅलेसचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला असून शनिवारी सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगर रोड अहिल्यानगर या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे। नगर जिल्ह्यातलं पहिलं अतिभव्य सर्व सोयी सुविधायुक्त असं 7 स्टार हॉटेल चोखंदळ ग्राहकांच्या सेवेत सादर होणार आहे। हॉटेल अक्षय पॅलेसचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ अलकाताई शिवाजीराव कर्डिले तसंच कुमारी शिवगामिनी अक्षयदादा कर्डिले यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाबाबत NTV न्यूज मराठीशी बोलताना राज्याचे माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षयदादा कर्डिले यांनी अधिक माहिती दिली आहे। माझे चिरंजीव अक्षय कर्डिले यांचा उद्या वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने एक भव्य दिव्य आपण आता अक्षय पॅलेसच्या नावाने हॉटेल सुरू करतोय आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते माझ्या पत्नी आणि माझी नात आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलाच्या उपस्थितीमध्ये पार पडतंय। आणि हा पार पडत असताना मनोशी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वेगळा आनंद होतोय। त्याचं कारण आहे का गेली 40 वर्षापासून मी सामाजिक सार्वजनिक कामामध्ये त्या ठिकाणी काम करतोय, परंतु कधीही स्वतःचा व्यवसायाकडे कधी आपण काही लक्ष देण्याचं काम काही केलं नाही। परंतु आता माझा विषय आता जवळजवळ 60 वर्ष वय झालंय। आता माझा विषय समाजासाठी, गोरगरिबासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी मला वाटतं मी वेतलंय। परंतु आता मुलाला काहीतरी छोटा मोठा थोडासा व्यवसाय उभा करून द्यावा या हेतूने अक्षय पॅलेसचा आपण आता भव्य दिव्य आपण हॉटेल उभा केलंय। आणि या हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जे काही राजकीय असतील, सामाजिक असतील किंवा वैयक्तिक मित्र असतील, नातेवाईक असतील, यांना प्रत्यक्ष मी सगळ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला। परंतु चुकून जर कदाचित एखाद्या वेळेला माझ्याकडून चुकून कोणाचं त्या ठिकाणी निमंत्रण द्यायचं जर राहिलं असेल तर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि अक्षय पॅलेसचं उद्घाटन मोठ्या दिमाखाने व्हावा एवढीच अपेक्षा करतो। आणि विशेष करून मोठ्या संख्येने मला फक्त जिल्ह्यातली जनता या उद्घाटनाला अक्षयला शुभेच्छा द्यायला येतील अशी मी अपेक्षा करतो। नमस्कार। उद्या दिनांक 4 रोजी माझा वाढदिवस आणि या निमित्तानं हॉटेल अक्षय पॅलेसचा उद्घाटन समारंभ आयोजन केले। ठीक संध्याकाळी 7 वाजता आपल्याला सर्वांना विनंती करण्यासाठी मी आलोय। आदरणीय माझे वडील जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले साहेब व माझ्या आई आदरणीय अलकाताई शिवाजीराव कर्डिले व माझी मुलगी कुमारी शिवगामिनी कर्डिले यांच्या हस्ते उद्या हॉटेलचं उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे। यासाठी आमच्या कर्डिले परिवाराच्या विनंतीला मान देऊन आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती असणार आहेत। तर आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आम्हाला संपूर्ण कर्डिले परिवाराला, मला व हॉटेल अक्षय पॅलेसला आशीर्वाद व शुभेच्छा देण्याकरता मोठ्या संख्येने उपस्थित राहावा ही अशी विनंती मी व माझी पत्नी प्रियंका व संपूर्ण कर्डिले परिवार यांच्या वतीने नम्र विनंती करतो। धन्यवाद।
तसंच अहिल्यानगरमध्ये हॉटेल अक्षय पॅलेसच्या माध्यमातून कोतकर, जगताप, गाडे परिवाराबरोबरच आता कर्डिले कुटुंबानं देखील हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केलं असून छत्रपती संभाजीनगर रोडवर हॉटेल अक्षय पॅलेसच्या माध्यमातून अतिशय भव्य अशी पार्किंगची व्यवस्था, व्हेज, नॉन व्हेज, AC, लॉजिंग, बँक्वेट हॉलसह सर्व सोयी सुविधायुक्त असं जिल्ह्यातील सर्वात मोठं हॉटेल अक्षय कर्डिले यांच्या संकल्पनेतून साकारलं आहे. त्यामुळं युवा नेते पैलवान अक्षयदादा कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त या हॉटेलच्या उद्घाटनाचं देखील नियोजन केलं असून सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतक या सर्वांनी अक्षयदादा कर्डिले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि हॉटेल अक्षय पॅलेसच्या उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन कर्डिले कुटुंबियाच्या वतीनं युवा नेते अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले, सौभाग्यवती प्रियंका अक्षयदादा कर्डिले यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, अहमदनगर.